शंभूराजांचा मुक्काम औरंगाबादमध्ये असतानाच महाराज गोव्याकडे निघाले. बरोबर 5,000 पायदळ, 1,000 घोडदळ होते. शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या कडून होणाऱ्या सततच्या आगळिका लक्षात घेऊन बंडखोर देसायांचा बंदोबस्त करण्याच्या निमित्ताने ही मोहीम हाती घेतली होती. पोर्तुगीजांच्या बार्देश प्रदेशात कोळवाळ गावी पोर्तुगीजांच्या आश्रयाने केशव नाईक देसाई राहत होता. लखम सावंतही याच भागात होता. दिनांक 10, 11 आणि 12 नोव्हेंबर 1667 रोजी महाराजांनी हा संपूर्ण भाग ढोसळून काढला. महाराजांच्या तलवारी पुढे कुणाचाच टिकाव लागेना. कोलवाळ गावातील किल्ला महाराजांनी जिंकून घेतला. कोलवाळ येथे महाराजांच्या माणसांनी 4 पोर्तुगीज जेसुवाईट पाद्र्यांना पकडून महाराजांकडे आणले. हे धर्मप्रसारामध्ये म्हणजेच धर्मांतर करून लोकांना ख्रिस्ती धर्म स्वीकारायला लावण्यात अग्रेसर होते. महाराजांनी आपल्या लोकांना जबरदस्ती पाठवणाऱ्या या पाद्र्यांची मुंडकी मारली आणि ती गोव्याच्या व्हाईसरॉयकडे पाठवून दिली. या काळात बार्देशच्या पोर्तुगीजांना महाराजांच्या सैन्याने यथेच्छ धुतले. अनेक धर्मांध ख्रिस्ती मराठ्यांनी कैद केले आणि काही पळूनही गेले. बार्देशात महाराजांची विलक्षण अशी दहशत बसली. जुलमी धर्मांध पोर्तुगीजांचा पक्का सूड उगवून व त्यांच्या आश्रयाने गोव्यात राहून हिंदवी स्वराज्याला त्रास देणाऱ्या देसायांच्या अंतःकरणात धडकी भरवून महाराज साधारण 1300 कैदी आपल्या बरोबर घेऊन आपल्या सैन्यासह डिचोली येथे परत आले. नमस्कार, मी ऋषिकेश अरुण हेंद्रे. महाऋषिटेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलवरील माझे शिवराय या शिवचरित्र मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. महाराजांच्या हल्ल्याने आधीच घाबरलेला व्हाईसरॉय या पाद्र्यांची मुंडकी पाहून अगदीच गर्भगळीत झाला. त्याने हिंदू लोकांनी आपला प्रदेश त्वरित सोडून जावे हे फरमान मागे घेतले आणि त्याने महाराजांचा मुक्काम डिचोली येथे असतानाच रामोजी शेणवी कोठारी या आपल्या वकिलाला महाराजांकडे तहाची इच्छा प्रदर्शित करण्यासाठी पाठवला. या रामोजी शेणव्याला त्याच्याबरोबर पत्र देऊन महाराजांनी आपल्यालाही सलोख्याची इच्छा असल्याचे व्हाईसरॉयला कळवले. यानुसार पुन्हा एकदा रामोजी त्यांच्याकडून बोलणी करण्यासाठी महाराजांकडे आला. महाराजांनी आपला वकील पोर्तुगीजांकडे पाठवावा असे त्यांनी सुचवले. महाराजांनी मग आपण सलोख्यासाठी तयार आहोत असे रामोजी शेणवीला सांगितले आणि त्यानुसार आपल्या वतीने बोलणी करण्यासाठी महाराजांनी साकोपंत नावाच्या वकिलाला त्याच्याबरोबर रवाना केले. दुभाषा म्हणून बहुतेक पितांबर शेणवी त्याच्याबरोबर गेला असावा. साकोपंतास गोव्याला रवाना करून स्वतः महाराज मात्र रायगडाला निघून आले. तहाची वाटाघाटी सुमारे 1 सप्ताहभर चालू होती. अखेर साकोपंतांच्या मार्फत व्हाईसरॉयने तहाची कलमे ठरवली आणि 25 नोव्हेंबर 1667 रोजी त्यावर सही केली. यानुसार हा कागद घेऊन साकोपंत महाराजांकडे रायगडी यायला निघाले. तेव्हा त्यांच्या बरोबर पोर्तुगीजांनी रेव्हरंड गोसालू मार्तिस यालाही तहावर महाराजांच्या शिक्कामोर्तब करून आणण्यासाठी रवाना केले. दिनांक 2 डिसेंबर रोजी महाराजांनी या तहाला मान्यता दिली. या तहानुसार सर्वप्रथम महाराजांनी त्यांनी पकडलेले स्त्री पुरुष कैदी मुक्त केले आणि या लुटीत मिळालेली गुरेढोरे सुद्धा परत केली. आता आपण काही समकालीन पत्रे ज्यामधून आपल्याला याबद्दल अधिक माहिती मिळते ती पाहूया. दिनांक 19 नोव्हेंबर 1667 रोजीच्या पत्रात व्हाईसरॉय म्हणतो, पाद्री गोसालू मार्तिसच्या मार्फत आपण पाठवलेले पत्र व तहाची कलमे मान्य करून पाठवलेली
ती पोहोचली. पाद्री गोसालू यास चांगल्या रीतीने वागवल्याबद्दल व कैदी बंधमुक्त केल्याबद्दल मला फार आनंद झाला आहे. दिनांक 23 नोव्हेंबर 1667 रोजीच्या दुसऱ्या पत्रामध्ये पोर्तुगीज व्हॉइसरॉय म्हणतो, मी येथे आल्यापासून आशिया खंडातील सर्व राजे लोकांशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचे ठरवले आणि आपणाकडे तर सर्वात प्रथम वकील पाठवला. असे आपले शिपाई आमच्या राज्यात शिरल्यावेळी आपणाकडून एक पत्र आले, त्याखेरीज आपणाकडून कुठलेही पत्र आले नाही. त्यानंतर दिनांक 24 नोव्हेंबर 1667 रोजीच्या दुसऱ्या एका पत्रात पोर्तुगीज व्हॉइसरॉय म्हणतो, रामोजी शेणवी कोठारी यास आपणाकडे पाठविला आहे, त्याच्यापाशी आपले म्हणणे कळवावे. 27 नोव्हेंबर 1667 रोजीच्याच पुढच्या पत्रात व्हॉइसरॉय म्हणतो, रामोजी शेणवी कोठारी या मार्फत पाठवलेले पत्र पोचले, त्यावरून आपली सलोख्याची इच्छा असल्याचे समजून आले तरी आपला वकील पाठवावा. रामोजी शेणवी यास आपल्याकडे पुन्हा पाठवत आहे, त्याच्याशी याविषयी बोलणे करावे. यावरून असे दिसते की महाराजांनी व्हॉइसरॉयची तहाची मागणी मान्य करून रामोजी बरोबर तसा निरोप पाठवला. त्याच्या उत्तरादाखल व्हॉइसरॉयने रामोजीला पुन्हा एकदा महाराजांकडे पाठवून त्यांना आपला वकील आपल्याकडे पाठवायला सांगितले. 1 डिसेंबरच्या पत्रात पोर्तुगीज व्हॉइसरॉय डिचोलीच्या सुभेदारास म्हणतो की शिवाजीचा वकील पितांबर शेणवी गोव्याला वारंवार येईल, त्याला बिनहरकत येऊन देण्याबद्दल परवाना असेल. म्हणजेच महाराजांनी पितांबर शेणवीला सुद्धा आपल्या वकिलाबरोबर पाठवले होते असे आपल्याला कळते. कारण व्हॉइसरॉय त्याच्या पुढच्याच पत्रामध्ये साकोपंतांचा वकील म्हणून उल्लेख करतो. 5 डिसेंबरच्या पुढच्या पत्रामध्ये व्हॉइसरॉय महाराजांना म्हणतो, आपला वकील साकोपंत याच मार्फत तहाची कलमे पाठवली, त्याचवर मी सही केली आहे. या साकोपंतांबरोबर रेव्हरंड पाद्री गोसालू मार्तीस यास आपणाकडे पाठवला आहे. साकोपंतांनी आपली कामगिरी मोठ्या शहाणपणाने बजावली, तहावर आपली सही घेऊन येण्यासाठी आपणाकडे पाद्री गोसालू हा वकील पाठवला आहे. त्यावरून माझी सलोख्याची इच्छा आपणास कळेल. 1 डिसेंबर रोजीचा शर्थनामा म्हणजेच तहनामा आपल्याला मिळतो, ज्यामध्ये सुरुवातीला शर्थनामा सलाह व दोस्ती राजे आजम शिवाजी राजे व कोंदी विजरॉई अशी सुरुवात होते आणि पुढे याची कलमे आहेत ती अशी. कलम नंबर 1, महाराजांनी पोर्तुगीजांच्या प्रदेशातून पकडून नेलेले लोक विनामोबदला सोडून द्यावे. यामध्ये रयतेचे लोक, मर्द, औरता व कच्चे बच्चे असा उल्लेख आढळतो. म्हणजेच महाराजांनी यावेळी माणसांबरोबरच बायका आणि मुलांना सुद्धा पकडून नेले होते. पुढे याच शर्थनाम्यामध्ये हे सगळे लोक 1 रुपयाही न घेता सही सलामत पोर्तुगीज वकील पाद्री गोसालू मार्तीस याच्या हवाली केले असे लिहिले आहे. म्हणजेच महाराजांनी या शर्थनाम्याच्या बरोबरच सगळे लोक त्यांना कोणतीही इजा न करता, कोणताही मोबदला न घेता सही सलामत रिहा केले होते. कलम नंबर 2, जे देसाई पोर्तुगीजांच्या राज्यात आश्रयास येऊन राहिले आहेत त्यांना ताकीद देण्यात आली आहे की त्यांचे वास्तव्य पोर्तुगीजांच्या राज्यात असेस्तोवर त्यांनी राजे शिवाजी यांच्याशी अथवा त्यांच्या प्रजाजनांशी युद्ध करून कुरापती काढू नये. त्यांनी जर तसे केले आणि ते पोर्तुगीज व्हॉइसरॉयला जर कळाले किंवा शिवाजी राजे यांनी तसे त्यांच्या निदर्शनात आणले तर आमच्या स्वामींच्या राज्यात प्रवेश फिरून मिळणार नाही असे पोर्तुगीजांनी मान्य केले. म्हणजेच या सगळ्या देसायांनी जर पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला त्रास दिला तर पोर्तुगीज त्यांना त्यांच्या प्रदेशातून हाकलून देतील. कलम नंबर 3,
बालाघाटातून जो व्यापारी माल आणि गोणीचे बैल या बेटात म्हणजेच गोव्यावर तसेच साष्टी आणि बारदेश प्रांतात येतील त्यांना प्रतिबंध केला जाऊ नये अथवा त्यांची अडवणूक करून ठेवून घेण्यात येऊ नये. तसेच बेटातून अथवा पोर्तुगीजांच्या इतर प्रदेशातून जे गोणीचे बैल बालाघाटातून माल आणण्यासाठी जातील त्यांनाही अडथळा केला जाऊ नये. शिवाजी राजे आणि आदिलशहा यांच्यामध्ये युद्ध जुंपले तरीही हा व्यापार चालू राहावा, म्हणजेच या तहाद्वारे पोर्तुगीजांनी आपली माल वाहतूक सुरळीत करून घेतली आणि शिवाजी राजांकडून माल पकडला जाणार नाही याची हमी सुद्धा घेतली. पुढचे कलम म्हणजे कलम नंबर 4, पोर्तुगीजांची आणि मराठ्यांची जमिनीवर आणि समुद्रावरही मैत्री राहावी. जे पोर्तुगीज स्वतःला समुद्राचे धनी मानत होते त्यांना सुद्धा महाराजांच्या छोट्याशा आरमाराची ताकद कळाली होती. पुढे या कलमामध्ये असे लिहिले आहे की जर या मैत्रीत व्यत्यय आला तर महाराजांनी व्हाईसरॉयकडे आणि व्हाईसरॉयने महाराजांकडे खुलासा मागावा. याखेरीज मैत्रीचा भंग करू नये. म्हणजेच पोर्तुगीज महाराजांना ओपन डायलॉग व्हावा असे सांगत होते. चर्चेशिवाय मैत्री तुटू नये असे ते सांगत होते. एका युरोपियन सत्तेने महाराजांबरोबर बरोबरीचा केलेला हा पहिला तह. अशा प्रकारे तह होऊन बारदेसमधील ही स्वारी आटोपली. महाराजांनी गोव्यावर केलेली व परिणामकारक ठरलेली ही पहिली स्वारी. या स्वारीचा उद्देश केवळ कुंडावा करणाऱ्या लखम सावंतासारख्या देसायांचा बंदोबस्त करणे एवढाच नव्हता, तर त्यांना आश्रय देणाऱ्या पोर्तुगीजांनाही धडा शिकवणे हे सुद्धा होते. आणि महाराजांनी पोर्तुगीजांना चांगलाच धडा शिकवला. महाराज आपल्या उद्देशात सफल झाले. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.